झी 24 तास एक पाऊल पुढे। ऑस्ट्रेलिया विरुद्ध दिल्ली टेस्टमध्ये प्रज्ञान ओझानं 30 रन्सवर पॅटिन्सनला आउट करत कांगारूंच्या पहिल्या इनिंगला 262 रन्सवर फुलस्टॉप लावला। तसेच टेस्ट करिअरमधील 100 विकेट्सचा टप्पाही गाठला। टेस्टमध्ये फास्टेस्ट 100 विकेट्स घेणारा तो तिसरा भारतीय बॉलर ठरला। याआधी इरापल्ली प्रसन्नानं 20 तर अनिल कुंबळेनं 21 टेस्टमध्ये 100 विकेट्स घेण्याची किमया साधली होती। आपल्यासोबत आमच्या क्रीडा प्रतिनिधी मेघा कुशिक आहेत, त्यांच्याशी चर्चा करूयात। मेघा, ओझाच्या एकंदरीत कामगिरीबद्दल काय सांगता येईल? फास्टेस्ट 100 विकेट घेणारा तो तिसरा भारतीय ठरलाय। सुवर्णा, सध्याच्या घडीला भारतामध्ये जो डावखुरा फिरकीपटू आहे त्याची प्रमुख धुरा प्रज्ञान ओझा वाहतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। सध्या तोच जो डावखुरा फिरकीपटू आहे, सर्वोत्तम कामगिरी तो करतोय। आणि यापूर्वी जर आपण बघितलं, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग अशा दोन स्पिनर जोडगोळी होती की ज्यांनी जगभरातील बॅट्समनला सतावलं। सध्या आपल्याकडे अशी आर अश्विनच्या जोडीला प्रज्ञान ओझा असं आपल्याला म्हणावं लागेल। आर अश्विन आहे हा प्रमुख धुरा सांभाळतोय, मात्र त्याचबरोबर ओझाही खूप चांगली कामगिरी करतोय। खरं तर या सिरीजमध्ये त्याला 2 टेस्ट खेळण्याची संधी मिळाली। पहिल्या 2 टेस्टमध्ये भज्जीला संधी देण्यात आली होती, त्यामुळे या 2 टेस्टमध्ये त्याला संधी मिळाली आणि त्याने संधी मिळताच त्या संधीचा फायदा उठवला किंवा संधीचं सोनं केलं असं म्हणावं लागेल। फास्टेस्ट 100 टेस्ट विकेट्स घेण्यामध्ये तो तिसरा भारतीय ठरला, तर 18वा तो भारतीय फिरकीपटू ठरलेला आहे। यापूर्वी इरापल्ली प्रसन्न आणि अनिल कुंबळे यांनी ही कामगिरी केली होती आणि त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ही कामगिरी केलेली आहे। आणि त्याचमुळे हा जो 26 वर्षांचा ओझा आहे त्यांनी अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे आणि म्हणूनच तो 100 कपचा सदस्य झालेला आहे। अगदी बरोबर आहे। मिळालेल्या संधीचं ओझानं सोनं करत 100 विकेट्सचा त्याचा पल्लाही गाठलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।